चालला पाहिजे. हा जो एन्जॉय आहे की भक्तीचा जो एन्जॉय आहे ते खऱ्या अर्थानं मला करता आला पाहिजे. कारण मिशन नेमकं काय सांगतं, भक्ती नेमकी काय आहे तर गुरु आणि संत मला जीवन जगण्याची कला शिकवतात. भक्ती म्हणजे नेमकी काय आहे? भक्तीचा अर्थ हाच आहे, जीवन जगण्याची कला गुरु आणि संत मला शिकवतात. कारण आज पाहतोय तुम्ही मी सर्वजण ही जीवन जगण्याची कला खऱ्या अर्थानं मला जर अवगत करता आली तरच खऱ्या अर्थानं परमार्थ आहे आणि हे आध्यात्मिक जीवन खऱ्या अर्थानं मी जगतो. आज पाहतोय, आज भारतच नव्हे तर निरंकारी मिशन भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा ही मानवता ही विश्वबंधुत्व निर्माण करण्याचं काम करत आहे. पण याच्या बरोबरीने बाकीचे संप्रदाय नाहीत का? आहेतच की. महाराष्ट्रीय संप्रदाय जर नसते, वारकरी संप्रदाय असेल किंवा बैठक असेल, ओम शांती असेल, जीवन विद्या मिशन असेल, है ना, बरेचसे या ठिकाणी संप्रदाय भक्ती मार्गामध्ये या ठिकाणी भारतात आणि महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती ज्याला आपण भक्ती मार्गात अध्यात्माची संस्कृती, ही संस्कृती या ठिकाणी पाहतो आपण. ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हे सगळ्या गोष्टी होत आहेत आणि हे होत आहेत. सगळेजण भक्ती मार्गाशी निगडीत आहेत, अध्यात्माशी निगडीत आहेत म्हणून सगळं ठीक आहे. 150 कोटी जनतेच्या या देशामध्ये भारताची लोकसंख्या किती आहे? साधारण 145 ते 150 कोटीच्या दरम्यानची जनसंख्या आहे. जर परमार्थ भारतामध्ये नसताच, संतांची वाणी भारतामध्ये नसेल, एक चांगली संस्कृती अध्यात्माची आणि परमार्थाची जी संस्कृती नसते, माणसांना फाडून काढलं असतं. लक्षात घ्या, माणसांना फाडून काढलं असतं जर हा परमार्थ ही भक्ती नसती तर, हे अध्यात्म नसतं तर. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय संतांची परंपरा आहे. भारतात आपण पाहिलं तर हे संतांची वेगवेगळ्या जे संप्रदाय आहेत, मिशन आहेत, हे आपापल्या पद्धतीने या ठिकाणी भक्ती मार्गावरती काम करत आहेत आणि म्हणून जनता अजून पण ठीक आहे, हे लोक अजून पण ठीक आहेत. आणि जे तुम्ही आम्ही सर्वजण निरंकारी मिशनचे पायिक आहोत ना, हे भक्ती मार्गामध्ये तुमच्या आमच्यासाठी, कारण जीवन कसं जगावं हेच मिशन शिकवतं. विस्तार सगळेजण विस्तारावरती बोलतात. विस्तार मला सुद्धा करायचंय, पण कशाचं मग करायचंय? लता मंगेशकर सुंदर गात होती, गान कोकिळा म्हणून तिला आपण सर्वजण त्या टोपण नावाने आपण सगळं संपूर्ण जग तिला ओळखत होतो. पण लता मंगेशकरने नुसते चित्रपट गीतं गायली का? नाही. लता मंगेशकरने चित्रपट गीतांच्या बरोबर भक्ती गीतं गायली, भावगीतं गायली, भजन असेल, अभंग असेल, है ना, लहान मुलांसाठी जी छोटी छोटी बाकीची गीतं असतील, हे सगळं व्हेरिएशन ज्याला आपण म्हणतो, हे सगळं गायलं ना त्यांनी. आणि म्हणून गायनाचा विस्तार त्यांनी केला. त्यांनी काय केला? गायनाचा विस्तार केला. सचिन सारखा खेळाडू ज्याला या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केला, क्रिकेटमधल्या सगळ्या खेळांच्या प्रत्येक खटक्याचा त्यांनी विस्तार केला, म्हणून जगविख्यात फलंदाज म्हणून तो नावावर पडला. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये विस्तार केलेला आहे, प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये विस्तार केलेला आहे. मग मला परमार्थ, मला ही भक्ती, मला संत किंवा गुरु विस्तार करा म्हणून सांगता येईल. मग कशाचा विस्तार आहे नेमका? तर माझ्या सद्गुणांचा. सरांनी सांगितलं माझ्या सद्गुणांचा. आणि माझ्या सद्गुणांचा विस्तार झाला, मग त्यामध्ये प्रेम असेल, नम्रता असेल, सहनशीलता असेल, विशालता असेल, परोपकार असेल, है ना, या सगळ्या गोष्टी जे माझ्याकडे चांगली सगळी गुण आहेत ना, या गुणांचा मी जर विस्तार करत राहिलो तर जीवन माझं सुंदर का बनणार नाही? आणि जीवन सुंदर बनलं तर जीवन जगण्याची कला जी संत शिकवतात, जे या ठिकाणी गुरु मला जीवन जगण्याची कला शिकवतो ना, ही कला ही माझ्यासाठीच भक्ती आहे, दुसरी कुठली भक्ती नाही आहे. कुठे काय आरती लावली किंवा अगरबत्ती लावली किंवा ह्याचं पठण केलं, त्याचं पठण केलं, ग्रंथांचं तर वाचन करायचंच आहे. ग्रंथांचं वाचन करत काय समजावले नेमकं ग्रंथांच्या मध्ये संतांनी, ह्याचा अभ्यास करत जर सत्संग करत गेलो तर सत्संग आणि त्याचं दोन्हीचं वेगळं कॉम्बिनेशन, ज्याला समन्वय म्हणतो आम्ही, बरोबर आम्हाला सांगता येतो. आणि खऱ्या अर्थाने जीवन कसं जगायला पाहिजे त्या गोष्टी आम्हाला कळत राहतात. आणि ते एकदा कळायला लागलं की परमार्थ आणि भक्ती माझ्यासाठी पण काहीही अवघड नाही, सहज शक्य. आणि म्हणून बस एवढंच करत राहूया. जे संत सांगतात, जे गुरु सांगतात ते या ठिकाणी जीवनामध्ये आचरण करूया आणि जीवन जगण्याची कला शिकूया, जी माझ्यासाठी भक्तिमय आहे. प्रेमाने बोला. सुंदर अशा विचारानंतर अरदास केली, त्याप्रमाणे पाटोळे महात्माजी काही निवेदन सत्कार, त्याबरोबरच आज म्हणजे नीताबेनजींनी सेवा ट्रान्सफर केलेली आहे. आमच्या भगिनी आलेल्या आहेत मासाळवाडीवरून, काय ना जुनेबेनजी आखरी गीताची सेवा घेतली.
दिव्याच्या चरणी माफी मागेन 2-3 वेळा सांगितलं, पण आज स्टेज विचार गरज आहे, आपल्याला सर्वांनाच त्या स्टेज विचाराची गरज आहे. तर स्टेज विचाराकडे समर्पित सर्वांनी यायचं आहे. प्रेमाने बोला. दिव्याला पुढे येऊन बसायचं आहे, मंगलाचरण घ्यायचं आहे. प्रेमाने बोला. प्रेमी सभासद प्रेमाने बोलूया. या संजनानं खरोखरच नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने झालेली आहे. कारण या ठिकाणी आपण सर्वांनीच अनेक संत महात्म्यांच्या मुखातून श्रवण केलं की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्याच महाराष्ट्रामध्ये संजनानो अगदी नामदेव महाराजांच्या पासून आता इथपर्यंत आपणही संजन त्यामध्ये आहोत. आणि जे ज्ञान नामदेव महाराजांनी अनेक प्रांतामध्ये पोहोचवण्याचं कार्य केलं तेच परत ज्ञान संजन या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेले आहे. वास्तविक जीवन जगत असताना बाबाजी एकदा म्हणाले, हसलो गालो मैफिले सजालो, जीवन की डोर बड़ी कमजोर, ना जाने कहाँ टूट जाए. जीवन सुंदर आहे परंतु जीवनाची डोर फार कमजोर आहे. मग सातत्यानं संजन सत्संगमध्ये आपल्याला हसायला, गीत गायला, विचार करण्यासाठी संजन वेळ मिळत असेल तर सातत्यानं संजन त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. 1-2 मिनिटांमध्ये छोटासा किस्सा या ठिकाणी सांगेल. आता या ठिकाणी परमानंद चव्हाण महाराज उपस्थित आहेत. दास त्यांच्यासोबत दिल्ली सत्संगला गेलेला होता आणि आमच्या दोघांचंच ठरलेलं होतं. इथून गेल्यानंतर प्रत्येक गुरुवारी का असना या ठिकाणी सत्संग करेल. पण सद्गुरूची अशी कृपा आहे की सरांच्या माध्यमातून संजन त्या घटाला, त्या परिवाराला संजन या ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य आज त्यांनी केलेलं आहे. सातत्यानं एखाद्या चांगल्या गोष्टीचा संकल्प संजन जर आपण मनामध्ये ठरवू तर ती गोष्ट सहज शक्य आहे. तर त्या परिवाराच्या चरणावरती दास प्रार्थना करेल. बाहेर जाणं शक्य नसेल तरी या ठिकाणी आपल्याला जर गुरुवारी सत्संग प्राप्त होते तर त्या सत्संगला आपण सर्वांनी वेळ देऊन सद्गुरूच्या अशीमाशा कृपा आशीर्वादाने संजन या ठिकाणी तो विस्तार वाढवण्याचं कार्य आपण सर्वांनी करूया. आणि दास आपल्या चरणावरती एक निवेदन ठेवेल. उद्या शुक्रवार आहे. परमादरणीय अविनाश साळुंके सर मासाळवाडी या सत्संगाचा दुसरा वर्धापन आहे आणि त्या सत्संगाला आशीर्वाद देण्यासाठी सर या ठिकाणी उपस्थित होत आहे. तर सर्वांनी संजन त्या ठिकाणी जाऊन सद्गुरू मातांचा जो आशीर्वाद आहे त्या ठिकाणी प्राप्त करायचा आहे. प्रिया सर्वांचं या ठिकाणी नवीन वर्षामध्ये दास स्वागत करतो. आपले वाढलेले प्रेमाने बोलूया. दासना निवेदन केल्याप्रमाणे झुरेफ यांची सुंदराची गीताच्या माध्यमातून आशीर्वादाची कामना करते. तदनंतर दास अरदास करेल मंगलाचरणासाठी दिव्या बालिक यापुढे. जरा बाळांना कंट्रोल करायचं आहे. जालिंदर महात्माजी त्यांच्या स्टेजला डिस्टर्ब होता कामा नाही. सत्संगात मोठ्या प्रेमाने बोला. ओळखले नाही देवा तुम्हाला जगात, ओळखले नाही देवा तुम्हाला जगात, ओळखले नाही देवा तुम्हाला जगात, ओळखले नाही देवा तुम्हाला जगात.
असतील तुम्ही मी मंगलाच्या कामामध्ये सहभाग घेऊया. ते समर्थ सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदर हरदेव महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचनमाता की जय. प्रेमाने बोला. सद्गुरूची अशी कृपा आहे. या नवीन वर्षामधील पहिल्या साप्ताहिक सत्संगाला येऊन तुम्ही सगळे संत महात्म्यांचा आशीर्वाद घेण्याची संधी सद्गुरू कृपेने प्राप्त झाली. कारण मगापासून आपण सगळेजण श्रवण करतोय. नवीन वर्ष सुरू झालं आहे. नवीन वर्षाबद्दलचे विचार श्रवण केले. त्यासोबतच माताजीने दिलेली जी आपल्या नवीन वर्षाच्या निमित्ताने म्हणा अथवा संत समागमाच्या निमित्ताने दिलेली थीम असेल, विस्तार असेल किंवा आणि बरेच जण सेवेबद्दलही बोलले. सगळ्यांचा भाव अतिशय सुंदर होता आणि त्यामधून एकच उद्देश निघत होता की आपली भक्ती आपला परमार्थ पूर्ण झाल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि म्हणून आज या नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण थोडंसं संकल्पावरही बरेच जण बोलले. आपण बऱ्याच जणांनी संकल्प केले आणि स्वतःला धन्य मानलं की गुरुच्या कृपाशीर्वादाने एक योग्य संकल्प होऊन आम्ही आमची भक्ती दृढ करत आहोत. आम्ही आमचा परमार्थ दृढ करत आहोत. कारण थोडंसं चिंतन केलं आणि सरांनी स्पर्श केला त्याप्रमाणे जगाचं सेलिब्रेशन आणि आमचं सेलिब्रेशन यावेळी तफावत जर पाहिली तर आम्ही स्वतःला समाधानी म्हणतो. आम्ही स्वतःला नशीबवान म्हणतो. ज्या गडावरती शिवरायांनी स्वराज्याच्या अनाभाका घेतल्या त्या गडावरती रेव पार्टी करताना काही तरुण सापडले. म्हणून महात्मा म्हणतात की आजची पिढी आहे ती 3D मध्ये अडकलेली आहे. ड्रिंक्स, डान्स आणि डिनर यामध्ये त्यांचं आयुष्य संपत चाललेलं आहे. आणि सद्गुरूची कृपा आहे की यातून बाहेर काढून आम्हाला 3S मध्ये सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराजांपासून आज आपण पाहतो आहोत समयले सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांपर्यंत आपण 3S मध्ये आहोत. सत्संग, सेवा आणि सिमरण. सद्गुरूचे आभार व्यक्त करावे तितके थोडे आहेत की जगाची जी लाहीलाही आपण बघतो आहोत. सहज सांगितलं की आज माणसाने माणसाला फाडून खाल्लं असतं. आज आपण पाहिलं तर पेपरचं पान उघडल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारच्या बातम्या असतात. खून, मारामारी, बलात्कार, भ्रष्टाचार, जी अमानवीय कृत्य आहेत, ज्याला मानवीय कृत्य म्हटलं जात नाही, अमानवीय कृत्य ही माणसाकडून घडली जात आहेत. आणि पेपरमध्ये ते येतं आणि ते पाहिल्यानंतर, ते ऐकल्यानंतर, ते वाचल्यानंतर आपलं मन हळहळतं. काय ही माणसाकडून अपेक्षित नाही.
आणि दुसऱ्या दिवशीचा पेपर निवडल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये अशा जर काही घटना आल्या नाहीत तर तेच मानवी मन म्हणतं की आजच्या पेपरमध्ये काही दम नाही, आजच्या पेपर वाचण्याचा अर्थ नाही, अशा बातम्या काही आल्या नाही. काल जे मन हळहळलं होतं तेच मन दुसऱ्या दिवशी हळहळलेलं नसतं. त्याला वाईट वाटतं की ह्या गोष्टी आपल्याला बघायला, वाचायला, ऐकायला मिळाल्या. ही मानवी मनाची तफावत आहे आणि त्यामुळेच ह्या गोष्टी घडताना, ही कृत्य घडताना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच या नवीन वर्षाच्या निमित्तानं माताजींनी थीम दिलेली आहे, विस्तार असीम की और. आपल्याला नवीन दिशेनं जायचं आहे, ती वाटचाल करायची आहे, तो प्रवास करायचा आहे, तो विस्तार करायचा आहे की जेणेकरून आम्हाला त्या अनंतापर्यंत पोहोचता येईल, आमच्या अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचता येईल. जुन्या काळातल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला हितावं आहेत त्या सोबत घ्यायच्या आहेत, ज्या नको होत्या त्या तिथे सोडून द्यायचे आहेत. आणि जरी वर्ष संपलं असलं तरी नवीन उमेद, नवीन क्षण या जीवनामध्ये जगण्यासाठी प्रयास करायचा. कवी म्हणतो की आयुष्याशी अजून माझा करार वाक्य आहे, आयुष्याशी अजून माझा करार वाक्य आहे, मावळताना लखलखण्याचा विचार वाक्य आहे. विचार करूया, हे वर्ष संपलं, मावळलं, परंतु नवीन उमेद आमच्यामध्ये या नवीन वर्षाने दिली. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, संध्येची मज फिकीर नाही, दुपार वाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. अजून आपल्याला आपल्या येणाऱ्या काळामध्ये भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत की त्या गोष्टीमधून आम्हाला आमचं जीवन एक आदर्श म्हणून समाजासमोर उभं करायचं आहे. आणि ते जीवन आदर्श व्हावं म्हणूनच माताजीने आपल्याला विषय दिला, विस्तार असीम की और. तसं आता विषय देणं हे काय आपल्यासाठी नवीन नाही. प्रत्येक वर्षी प्रत्येक समागमसाठी सद्गुरू आपल्यासाठी विषय देतात. कोरोना कालावधीमध्ये जर बघितलं तर माताजी दर आठवड्याला नवीन विषय देत होत्या की त्या विषयाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी कमतरता आहेत त्या कमतरतेच्या गोष्टी आपल्याला भरून काढण्यासाठी माताजी कुठेतरी उंगली निर्देश करतायत, आपल्याला जाणून देत आहेत की या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की ह्या गोष्टी आमच्या जीवनात कदापि नसतील, त्याची पोकळी असेल ते आपल्याला भरून काढायचं असेल. आणि म्हणून हा विषय मिळाला विस्ताराचा. आता अगदी नोव्हेंबर महिन्यापासून दास श्रवण करते, विस्तार विस्तार विस्तार. आणि हा विषय श्रवण करत असताना, हे वाक्य ऐकत असताना मनामध्ये भावना आली की काय विस्तार, विस्तार म्हणजे काय आहे. आणि बरेच महात्मा येत आहेत, विस्तारावरती बोलत आहेत, सगळेजण आपले वेगवेगळे भाव ठेवत आहेत. आणि त्यावेळी दासनं सहज शाळेमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न केला आणि प्रश्न केल्यानंतर विद्यार्थ्यांना विचारलं की आज आपण एक नवीन माध्यमातून शिकायचं. म्हणलं की मी तुम्हाला काही शब्द देईन, त्या शब्दाचे तुम्ही मला समानार्थी शब्द सांगायचे. आणि त्यावेळी मुलांना सहज पहिला प्रश्न केला, सांगा आईला समानार्थी शब्द काय. मुलांनी सांगितलं आईला शब्द माय, माता, माऊली, जननी. पुन्हा मुलांना प्रश्न केला, सांगा पाण्याला समानार्थी शब्द काय. मुलांनी सांगितलं जल, नीर, तोय, वेगवेगळे शब्द सांगितले. आता म्हणलं नवीन शब्द देऊया. म्हणलं सांगा विस्तार या शब्दाला समानार्थी शब्द काय. तर मुलांनी हात वर केला, म्हणलं की सांग तुझ्या मनामध्ये काय आहे, विस्तार या शब्दाची व्याख्या काय, किंवा विस्ताराचा अर्थ काय, समानार्थी शब्द काय. आणि त्याने सांगितलं की विस्तार याचा समानार्थी शब्द असेल पसारा. आता या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यायचं का चूक द्यायचं हा प्रश्न दासला पडला. परंतु माताजींनी जो आता थीम दिलेली आहे त्या थीमनुसार विचार केला तर विस्तार हा पसारा होऊ शकत नाही. परंतु पुन्हा मन चिंतनामध्ये गेलं आणि लक्षामध्ये आलं की आम्ही करत असलेला विस्तार जर आम्हाला योग्य ट्रॅकवरती घेऊन जात नसेल, किंबहुना तो आमच्यासाठी बाधक असेल, त्यातून आमचं कुठलंही हित होणार नसेल, तर तो विस्तार आमच्यासाठी पसाराच आहे. आणि त्या विस्तारातून आम्हाला आमचं अंतिम उद्दिष्ट प्राप्त होत असेल, गवसत असेल, तर तो विस्तार आमच्यासाठी अनंतापर्यंत घेऊन जाणार आहे. सहज सदा विचार केला, घरामध्ये ज्या ज्या लहान मुलं असतात, लहान मुलं असतील, लहान मुलांनी घरामध्ये सगळं खेळणी इकडे तिकडे पसरलेले असतात. आणि त्यावेळी आपण सहज त्या मुलाला म्हणतो की काय पसार करून ठेवला. आता त्याच्या दृष्टिकोनातून तो पसारा नसतो, कारण त्यांनी नवीन नवीन त्याच्या बुद्धीतल्या संकल्पना त्या ठिकाणी मांडलेल्या असतात. परंतु आपण जर सहज पाहिलं तर त्यामधून आपल्याला सगळं ते अवस्थाविस्तपणे मांडलेलं दिसतं, पसरलं दिसतं. आपण सहज म्हणतो की काय पसारा. आज विचार करूया, थोडंसं या वर्षाच्या निमित्तानं आपण सिंहावलोकन करूया, थोडंसं मागं वळून पाहूया. मी आतापर्यंत केलेला प्रपंच, मी आतापर्यंत केलेला परमार्थ हा विस्तार आहे का पसार आहे.
मी केलेल्या प्रपंचातून जर मला तो गवसला नसेल, मला जो जर बाधक ठरला असेल प्रपंचात, तर माझ्यासाठी पसारा आहे. मगाशी महात्म्यांनी भाव व्यक्त केला, भौतिक पसारा असेल किंवा विस्तार असेल किंवा आध्यात्मिक विस्तार असेल. बाबाजींचं वचन आलं होतं काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी. बाबाजी म्हणाले होते की कमळ पाण्यामध्ये आणि त्या पाण्याच्या सोबत काही चिखल असतो, त्या चिखलामध्ये कमळ फुललेलं असतं आणि ते कमळ चिखलामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करतं. चिखलामध्ये असून सुद्धा ते त्याच्याकडे कसलाही त्याला स्पर्श झालेला नसतो, चिखलाचं निर्लेप अवस्थेमध्ये असतं आणि ते बाहेर येऊन कुठं दाखवत नाही, दाखवू शकत नाही त्याचा निर्लेपपणा. तो चिखलामध्येच असतो आणि चिखलामध्येच तो उगवतो आणि ते चिखलामध्ये उगवल्यामुळेच त्याला एक वेगळं वैशिष्ट्य किंवा वेगळेपण निर्माण झालेलं आहे, मिळालेलं आहे की ते कमळ चिखलामध्ये उगवून सुद्धा चिखलाचा लवलेश लागलेला नाही. हे वेगळेपण त्याला चिखलामध्ये उगवल्यामुळेच मिळतं. आणि म्हणून बाबाजी म्हणाले की आम्हालाही प्रपंच करायचाच आहे, प्रपंचात राहून आम्हाला परमार्थ करायचा आहे. आम्हाला कुठेतरी वनामध्ये जाऊन, जंगलामध्ये जाऊन स्वतःचं अस्तित्व दाखवून द्यायचं नाही. आणि म्हणून आम्हाला जे आमचा विस्तार करायचा आहे अध्यात्माचा, तो अध्यात्माचा विस्तार या भौतिकतेसोबतच करायचा आहे, या प्रपंचामध्ये राहून करायचा आहे. पण यासाठी संत महात्म्यांनी मग सांगितलं तो भाव आपल्यासाठी अतिशय गरजेचा आहे, तो म्हणजे विवेक. भौतिक गोष्टींचा विस्तार करत असताना तो विस्तार आमचा पसारा बनता कामा नये, याची काळजी, याची दखल आपण घेणं आवश्यक आहे. जर हा भौतिक गोष्टींचा आपण आधार घेतला आणि त्याचाच विस्तार करत गेलो आणि कदाचित आमच्याकडून या आध्यात्मिकतेचा विस्तार करायचं राहून गेलं, तर मात्र आम्हाला सहलोकन करावं लागेल, आम्हाला थांबावं लागेल, आम्हाला विचार करावा लागेल. आणि म्हणून आम्हाला आमचा विस्तार करायचा आहे, आमच्या अध्यात्माचा विस्तार करायचा आहे, आम्हाला आमच्या प्रपंचाचा विस्तार करायचा आहे. परंतु ते करत असताना आम्ही कुणावरती नरड्यावरती पाय देऊन, कुणा दुसऱ्याची जमीन बळकावून आमची एकरची 2 एकर करत नाही ना, दुसऱ्याचा बाण टोकरून आम्ही आमची जमीन वाढवत नाही ना, आमचा विस्तार करत नाही ना, हा विचार करणं गरजेचं आहे. आम्ही 1 गुंठा जमीन घेतली, 2 गुंठे घ्या जरूर, आपल्याला त्याबद्दल कुणी दोष देत नाही. आमचे लाखाचे 2 लाख करायचे, परंतु लाखाचे 2 लाख कसे केले? भ्रष्टाचारातून 2 नंबर आम्ही कमवून ते 2 लाखाचे 2 लाख केले का? हा प्रश्न मी माझ्या मनाला करणं गरजेचं आहे. माझे 1 मजल्याचे 2 मजले बांधले, परंतु ते बांधण्यासाठी मी काय काय केलं, काय उपद्व्याप केला, कुठल्या गोष्टींचा आधार घेतला, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून मी माझी जमीन, माझा बंगला, माझा बँक बॅलन्स वाढवला आणि तो बँक बॅलन्स वाढवत असताना मी कुणाचं तरी वाईट करून, कुणाचं तरी नासधूस करून, कुणाची तरी वैर पत्करून मी जर हे सगळं केलं असेल, तर तो माझ्यासाठी हिताव नाही, तो माझ्यासाठी बाधक आहे. त्याच्यापासून माझं हित होणार नाही, मला त्यापासून इतरांचे दोषच मिळतील, इतरांचा द्वेषच मिळेल माझ्यासाठी. त्यासाठी तो विस्तार माझ्यासाठी केवळ पसारा आहे. आणि म्हणून मी माझ्या मनाला, अंतर्मनाला, सगळ्यात महत्त्वाचं न्यायाधीश माझं मन असतं. माझ्या मनाला मी प्रश्न केला आणि सांगितलं की माझा अध्यात्म चालू आहे, माझा परमार्थ चालू आहे. माझ्या परमार्थामध्ये ज्या गोष्टी बाबाजींनी सांगितलं की गुरुसिख महात्मा, गुरुमुख महात्मा हा स्वतःच्या अवगुणांकडे तर पाहतोच, परंतु तो स्वतःच्या अवगुणांकडे पाहताना दुसऱ्यांच्या अवगुणांकडे पाहत नाही, दुसऱ्यांच्या सद्गुणांकडे पाहतो आणि स्वतःचा अवगुण दूर करण्याचा प्रयास करतो. आणि ज्यावेळी आपण सद्गुणांनी पूर्ण होतो, ते सद्गुण प्रत्येकापर्यंत पेरण्यासाठी, ते त्याचा विस्तार करण्यासाठी इतरांपर्यंत घेऊन आपण पोहोचतो. तो सद्गुणांचा विस्तार आहे. संत महात्मे सांगतात की तो सद्गुणांचा विस्तार तेव्हाच होईल ज्यावेळी ते स्वतःकडे असते. जर आपल्याकडे नसेल तर आपण ते दुसऱ्याला देऊ शकत नाही. एखाद्याने मला फोन आला एखाद्यासाठी की तुमच्याकडे काही रक्कम असेल तर ती रक्कम मला द्या, तर माझ्याकडे मदत करायला पैसेच नसतील तर मी इतरांना मदत करू शकत नाही. तसा आध्यात्मिक दृष्टिकोनातून सद्गुणांचा विस्तार करायला संत महात्म्यांनी सांगितला, परंतु तो सद्गुणांचा विस्तार करत असताना तो सद्गुण मुळात आमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच त्याचा विस्तार होईल. झाड कधी मोठं होणार आहे? जर बी आपण जे आपल्याला आवश्यक आहे, आंब्याचं झाड आम्हाला जर आवश्यक असेल, आंबे खायचे असेल तर आंब्याचं झाड लावणं आवश्यक आहे. जर आंब्याचं झाडाचं बीज किंवा ते कोळीज आपण जर पेरली नसेल तर त्यामधून आम्हाला आंबे मिळणं आणि त्याची कल्पना करणं किंवा ते मिळावी अशी इच्छा व्यक्त करणं चुकीचं आहे. मग त्या झाडातून त्याचा विस्तार होईल, त्याला आंबे लागतील, ह्या गोष्टी कदापि शक्य नाहीत. आणि म्हणून बाबाजींनी आजपर्यंत आपल्या विचारातून तो भाव प्रगट करत गेले आणि त्याचा धागा दोरा पकडत
माताजींनी सुद्धा आपल्याला तो विषय दिला, अध्यात्मातील दृष्टिकोनातून आमची उन्नती व्हावी त्यासाठी हा विस्तार आहे. आता विस्तार आणि तो अनंताकडे. आता तो अनंत कसा आहे, काय आहे, हे आपण ब्रह्मज्ञानातून जाणून घेतलं. तो आमच्या अंगसंग आहे. आता विस्तार अनंताकडे याचा अर्थ एक प्रकारची मुक्तीच आहे. त्या अनंतासोबत आपल्याला जायचं आहे, त्या अनंताच्या सहवासामध्ये जायचं आहे. याचा अर्थ आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्याला आत्मज्ञान मिळणं गरजेचं आहे. ब्रह्मज्ञान से आत्मज्ञान संभव आहे बाबाजी म्हणायचे. म्हणजे ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञान ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आत्मज्ञान होणं म्हणजे विस्तार अनंताकडे होणं. हा जो अनंत आहे, जो माझ्या अंगसंग आहे, याचा आम्हाला विसर पडतोय आमच्या दैनंदिन जीवनामध्ये. आणि त्याचा विसर पडू नये म्हणून माताजी म्हणतायत की त्याची जाणीव तुम्हाला सदोदित राहणं म्हणजेच अनंताच्या सोबत राहणं, अनंताच्या सहवासात राहणं. आणि त्या अनंताच्या सहवासात राहण्यासाठी मला नेहमी संतांचा सहवास आवश्यक आहे. आणि त्या सहवासात राहण्यासाठी मला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझा विस्तार आहे, माझा प्रवास आहे. आता त्या प्रवासासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यातल्या मुख्य गोष्टी म्हणजे सद्गुरू ब्रह्मज्ञानानंतर आपल्याला सांगितल्या सत्संग, सेवा आणि सुमिरन. या तीन गोष्टी, ही तीन कर्म आहेत, ती आम्हाला आमच्या विस्तारामध्ये असणारी साधनं आहेत. आम्हाला आमचा प्रवास करायचा आहे. मग नेमका आम्हाला प्रवास कुठे करायचा हे माहीत होणं आवश्यक आहे. मला आता नेमकं घरातून मी निघालो होतो आणि मला करोलीला यायचं होतं आणि मग जर मी घरातच बसून राहिलो असतो तर मी करोलीला पोहोचू शकलो नसतो. मला कुठं जायचं आहे कळालं आणि मी घरातच बसून राहिलो असतो तर माझा विस्तार, माझा प्रवास झाला नसता तर मी या ठिकाणी येऊन पोहोचलो नसतो. आणि त्यापुढे जाऊन मी प्रवासाला जर निघालोय, मी घरातून गाडीला किक मारली आहे, परंतु करोलीला यायचं हे जर माझं फिक्स नसतं तर माझा प्रवास तर चालू होता, परंतु तो प्रवास माझा पसारा होता. अंतिम ध्येयापर्यंत मी पोहोचू शकत नव्हतो. महात्मा म्हणतात की जास्त कुठे जायचे नाही फायदे, त्यांनी प्रवासच कशाला निघा. ज्याला कुठं जायचं आहे माहीत नाही त्यांना प्रवासाला निघणं काय अर्थ आहे. तद्वत मला अनंताकडे जायचं आहे. माताजींनी दोन शब्द सांगितले, एक सांगितला विस्तार आणि दुसरा सांगितला अनंत. माताजींनी कुठं जायचं हे सुद्धा सांगितलं आणि उठायला सुद्धा सांगितलं. आज मला या ठिकाणी यायचं होतं आणि मी त्या ठिकाणी जागा सोडली म्हणून मी तिथून पोहोचलो. दोन्ही गोष्टी साध्य ठरल्या. मला यायचं हे निश्चित झालं आणि मी त्या ठिकाणी विस्ताराला, माझ्या प्रवासाला सुद्धा सुरुवात केली. आज माझ्या प्रवासाला, माझ्या अनंतापर्यंत जाण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी सोबत घेऊन मी माझा प्रवास करणं आवश्यक आहे, तर तो माझा विस्तार होईल. अन्यथा माझ्या विस्तारामध्ये, माझ्या प्रवासामध्ये ज्या गोष्टी मला अनंतापर्यंत घेऊन जाणाऱ्या गोष्टींची जर मी सोबत नाही घेतली, सत्संग, सेवा, सिमरणासारख्या गोष्टी मी जर नाही घेतल्या तर माझा प्रवास होऊ शकत नाही. प्रवासामध्ये गोष्टी अडचणीच्या ठरतील. आज मी त्या ठिकाणाहून निघालो, कवठेमंकाळाहून निघालो. मला कवठेमंकाळाहून निघताना 6:45-7 वाजले होते आणि मी जर त्या ठिकाणाहून निघताना जर गाडीचा आधार घेतला नसता, मी म्हटलं असतं की चला आज पायी जायचं चालत चालत, तर कदाचित माझ्या प्रवासासाठी काय आवश्यक आहे याचा विवेक माझ्यामध्ये जागृत होता. आणि तो विवेक मला सांगत होता की तुम्हाला जर वेळेमध्ये सत्संगाला पोहोचायचं असेल तर तुमची गाडीचं साधन जे आहे त्याचा आधार घेणं गरजेचं आहे. त्यासोबत मी या ठिकाणी पोहोचलो. तद्वत जर मी चालत आलो असतो किंबहुना गाडीचा आधार घेतला, गाडीचा आधार घेत असताना मी काही अंतर आलो आणि गाडीमध्ये जर तेल संपलं असतं तर काय अडचण नाही, काय कधी गोष्टी होऊ शकतात. मी जर ते पाहिलं नसतं तर मला प्रवासामध्ये अडचण आली असती तर मला त्या गोष्टीवरती उपाय करणं गरजेचं होतं. परंतु ह्या सगळ्या गोष्टी मी चेक केल्या, सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि म्हणून मी या ठिकाणी शेवटपर्यंत येऊन पोहोचलो. कारण ज्या गोष्टीसाठी मला इथे यायचं होतं, जी गोष्ट मला करायची होती, ती गोष्ट करण्यासाठी ज्या गोष्टीची मला आवश्यकता होती, ज्या गोष्टीचा साधनाचा मला आधार घ्यायचा होता, त्या परफेक्ट गोष्टीचा आधार घेतला म्हणून मी इथे येऊन पोहोचलो. आज माताजींनी सांगितलं अनंतापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि अनंतापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला प्रवास करायचा आहे. गेट सेट गो. परंतु त्यासाठी आम्हाला आमचा विवेक जागृत असणं आवश्यक आहे. तो विस्तार करत असताना, तो प्रवास करत असताना मला सोबत काय घ्यायचं आहे याचा सुद्धा साकल्याने मी विचार करणं गरजेचं आहे. मी जर सत्संग, सेवा, सिमरणाचा जर आधार नाही घेतला, मी या गोष्टींचा सद्गुरूंनी सांगितलेल्या कर्माचा जर आधार नाही घेतला तर माझा विस्तार होईल, माझा प्रवास चालू राहील, परंतु त्या अनंतापर्यंत मी जाऊन पोहोचेल का नाही याची गॅरंटी मात्र देऊ शकत नाही.
का तर तुम्हाला ज्या गोष्टीचा आधार घेतला. शहेनशाह अवतार श्री महाराज अवतारवाणीमध्ये प्रमाण देताना सांगतात की उभी न राही भिंत कदापि असेल जर कच्चा पाया. भिंत उभी करायची असेल तर त्याचा पाया पक्का असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती मी जर भिंत उभा करून मी जर पाया पक्का नसलेल्यावरती जर मी भिंत उभा केली तर त्याच्यावरती उभी राहणारी भिंत ही पक्की असेल किंवा ती मजबूत असेल याची गॅरंटी देऊ शकत नाही. की कधी ढासेल कधी कोसळेल याची गॅरंटी नाही. आणि म्हणून आम्हाला आमचा प्रवास करायचा आहे. आणि तो प्रवास जोपर्यंत अनंताच्या सहवासात आम्ही जात नाही, कायमस्वरूपी स्थिर त्या अनंतामध्ये राहत नाही, तोपर्यंत आमचा हा प्रवास निरंतर चालू राहणं आवश्यक आहे. असं वाटेल की मी प्रवास सुरू केलाय परंतु तो प्रवास माझा शेवटपर्यंत जाणं आवश्यक आहे. आज आमचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा होत्या, त्यामध्ये कबड्डीचा पंच म्हणून मी काम करत होतो. आणि त्या ठिकाणी पाहिलं की मुलं कबड्डी 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 म्हणून एंट्रीला सुरुवात करत होते. आणि ज्यावेळी त्याची जी एंट्री होती ती एंट्री सुरू झाल्यानंतर मुलं ज्या विरुद्ध संघातले असतील ती त्याला पकडायचा प्रयत्न करायचे. आणि पकडल्यानंतर तो आकांताने त्या लाईनपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयास करायचा. मधल्या फाटीपर्यंत जी मधली फाटी असते त्याला शिवण्याचा प्रयास करायचा आणि सगळेजण त्याला मागे खेचण्याचा प्रयास करायचे. आणि ज्यावेळी तो मधली फाटी शिवायचा त्यावेळी त्याला पकडण्याने सगळे आऊट दिले जायचे. यावरून एक गोष्ट लक्षामध्ये आली की सुरुवातीला त्यानं जे कबड्डी कबड्डी म्हटलं होतं त्यानं तो प्रवास त्याचा सुरू केला होता. ज्यावेळी त्याला पकडलं होतं त्याचं कबड्डी म्हणणं जर बंद झालं असतं तर त्याचं पहिलं कबड्डी कबड्डी म्हणलेलं वाया गेलं असतं. त्यानं सुरुवातीचा प्रवास सुरू ठेवला आणि तो शेवटपर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. जोपर्यंत मी फाटी शिवत नाही तोपर्यंत त्याचा प्रवास हा निरंतर चालू राहिला. आणि म्हणून आम्हाला आमचा प्रवास हा निरंतर याच्या सहवासामध्ये ठेवायचा आहे. जोपर्यंत हा आम्हाला गवसत नाही, हा आमच्या सोबत आहे याची आम्हाला जाणीव राहत नाही, तोपर्यंत आमचा प्रवास चालू राहील. मग आता विचार करूया, हा आमच्या सोबत आहे याची जाणीव काय अशी 1 मिनिट झाली की ती आयुष्यभरासाठी असते का? नाही. माया आहे त्याच्यासोबत, माया आणि ब्रह्म. आणि मग हे आमच्यावरती अतिक्रमण करते. मग एक गुरुवार चुकला की पुढचा गुरुवार चुकतो, मग त्याच्या पुढचा गुरुवार चुकला की पुढच्या गुरुवारी यावं की नको असं मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. मग कोणतं गाठ पडतं, मग पाहुणे येतात, मग हे आलं ते आलं, मग ह्या गावाला गेलो त्या गावाला गेलो. मग मायावर आपल्यावरती बळकटी निर्माण करायचा प्रयास करते. आणि मग संत महात्मे गाठ पडले की आपण रस्ता चुकवायला सुरुवात करतो, ह्या रस्त्याचा त्या रस्त्याला. कारण धन्यरंकार म्हणतील पुन्हा कोच सरांसारखे महात्मे ते आपल्याला अलर्ट करतील का महाराज सत्संगला आला नाही म्हणून आपल्याला जागृत करतील. मग ह्या सगळ्या गोष्टी घडत जातात. परमार्थ बाजूला राहतो. मग प्रवासही राहिला बाजूला, साधनं राहिली बाजूला. मग आपण गटांगळ्या खातो, दलदलीमध्ये फसतो आणि स्वतः हात पाय हलवायचे प्रयास करतो. बाबाजी पुन्हा विचारामधून समजवतात. बाबाजींनी सांगितले एके ठिकाणी की जर तुम्हाला दलदलीतून फसलेलं अडकलेलं काढायचं असेल, कारण दासला जास्त अनुभव आहे. लहानपणी आमच्या घरामध्ये गोबर गॅस होता. त्या गोबर गॅसमध्ये चेंडू गेल्यानंतर आणायला गेलो आणि त्या गोबर गॅसमध्ये पडलो आणि हातपाय हलवायला लागलो. जेवढा हातपाय हलवेल तेवढा आतमध्ये चालल्यानंतर इथंपर्यंत आल्यानंतर लक्षामध्ये आलं, ओरडायला लागल्यानंतर मग शेजारीने आले, हात दिले, मग मला ओढून बाहेर खेचून काढलं. बाबाजीने तोच दाखला दिला. दलदलीमध्ये फसल्यानंतर तुम्ही स्वतः हातपाय हलवले, तुम्ही बाहेर येणार, तुम्ही तितकेच आत जाल. तुम्ही दलदली मध्ये फसल्यानंतर हाय तसे स्थिर थांबा. तुम्ही कदाचित आहे त्या अवस्थेमध्ये राहता, परंतु तुम्ही जेवढे हातपाय हलवाल तेवढं दलदलीमध्ये आत फसत जाता. त्यावेळी फक्त गरज असते की कुणीतरी हात देण्याची, कुणीतरी आधार देण्याची, कुणीतरी ओढून घेण्याची. एखादी वस्तू टाकून फेकून मला कशाचाही आधार घेऊन आपल्याला बाहेर येण्याशिवाय पर्याय नसतो. तद्वत पुन्हा दलदलीमध्ये फसल्यानंतर कुणीतरी संत महात्मा तुमच्या जीवनामध्ये यावं लागेल. तो तुम्हाला सद्गुरूपर्यंत येऊन घेऊन जाईल आणि मग सांगेल, मग आपल्या लक्षामध्ये येईल, मग आपल्याला बाहेर खेचलं जाईल. मग मात्र पुन्हा कधी आपण नको रे बाबा, आता कुठेतरी गोबर गॅस दिसला तर मी तिच्या जवळ सुद्धा जात नाही. तसं आम्हाला ही माया आणि आम्हाला दलदलीमध्ये फसलेला असतो आपण, पुन्हा मात्र आपण हे होऊ शकत नाही. म्हणून कशाला पुन्हा दलदलीमध्ये जाण्याच्या भानगडीतच पडायचं कशाला? संत महात्मे नेहमीच आपल्याला जागृत करत असतात. संत न होते जगत में तो जन्मरता संसार. संत आहेत आणि म्हणून तेच आपल्याला जागृत करतात. दुसरं कोणी असेल तर ते आपल्याला गोष्टी करून सांगू शकत नाहीत. आमचे पाहुणे रावळे, मित्र परिवार सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर आमचे मित्र, सखा, सोबती हा निरंतर स्वयं सद्गुरू आहे. हा सद्गुरू या निराकाराचं, जो नेहमी आपल्या अंगसंग आहे अशा निराकाराचं साकार स्वरूप हा सद्गुरू आहे. विचार करा. आणि अशा सद्गुरूची ओळख आपल्याला झालेली आहे, असा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आलेला आहे. मग आपण किती भाग्यशाली आहे, मग किती आम्ही श्रीमंत आहे.
आमच्या सोबत आमचा करता धरता, आमचा पालक चालक मालक, या जगाची सगळी सत्ता चालवणारा हा स्वयं आपल्या सोबत आहे, याची जाणीव सद्गुरूंनी आम्हाला करून दिली. मग जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर आपणच आहे. आणि म्हणून याला खुश करण्याचा प्रयास करूया. कारण निरंकार कधी खुश होतो? संत महात्म्यांनी प्रश्न केला की निरंकार कधी खुश होतो? निरंकार तेव्हा खुश होतो ज्यावेळी आपण त्यानं पाठवलेल्या सद्गुरूला, शरीराला ज्या निराकारातून साकार रूप घेऊन ज्या सद्गुरूला या जगत कल्याणासाठी पाठवलेलं असतं, त्याला आपण ज्यावेळी शरण जातो त्यावेळी निरंकार खुश होतो. अरे मी ज्याला या पृथ्वी तलावरती पाठवलं सद्गुरू म्हणून, त्याला यानं ओळखले, त्याला हा शरण गेलाय, त्यावेळी हा निराकार खुश होतो. सद्गुरू कधी खुश होतो? सद्गुरू काय म्हणतो? अरे मी याला ब्रह्मज्ञान दिलं, या तत्वाचं, जो त्याच्या निराकार अंगसंग आहे परम तत्वाचं मी याला ज्ञान दिलं, याच्याशी आपण एकरूप एकमिक झालो, म्हणजे असीमकडे गेलो, आम्ही अनंतापर्यंत अनंताच्या सहवासात आपण जाऊन पोहोचलो, त्यावेळी सद्गुरू खुश होतो. आणि मी याला ज्याचं ब्रह्मज्ञान दिलंय याची एकमिक झालाय, तेव्हा सद्गुरू खुश होतो. आणि सद्गुरू आणि निरंकार दोन्ही तेव्हाच खुश होतात जेव्हा आपण आम सत्संगाला खुश करतो. सात संगत तेव्हाच खुश होते ज्यावेळी आपलं आचरण परिपूर्ण शुद्ध, आपले विचार आचार पक्के असतात, तेव्हा सात संगत खुश असते. सात संगतला खुश करण्याचा प्रयास करूया, निरंकाराला खुश करण्याचा प्रयास करूया, सद्गुरूला खुश करण्याचा प्रयास करूया. त्यामध्येच आपली खुशी, त्यामध्येच आपला आनंद दडलेला आहे. आणि तो आनंद खऱ्या अर्थानं आनंद घ्यायला जायचं नाही, आपण स्वतः आनंद स्वरूप आहोत, सद्गुरूंनी सांगितलं आपल्याला. म्हणून आपल्याला आनंदातून आनंदाकडे, आनंदापर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे. तोच प्रवास म्हणजेच विस्तार आहे. आणि तोच प्रवास आपल्याला विस्ताराचा अनंतापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि त्यासाठी नेहमी वारंवार या साधनांच्या सोबत हा प्रवास करूया, आमचा विस्तार करूया, की जेणेकरून आमचा विस्तार पसारा होणार नाही. नाहीतर माहिती आहे आपल्याला, हा सगळा पसार झाल्यानंतर मनस्ताप किती होतो. तो मनस्ताप टाळण्यासाठी आम्ही आमच्या जीवनामध्ये सद्गुरूला शरण गेलेलो आहोत. सद्गुरूने आम्हाला बोट करून दाखवलेला आहे. हा अनंत आहे आणि त्या अनंताकडे जाण्यासाठी हा विस्तार आहे. तुम्हाला उठायचं आहे आणि त्या विस्ताराच्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सोबत घेऊन जायचं, सगळे सांगितले. मग आता फक्त आपल्याला उठायचं आहे. उत्कृष्ट जागृता, जोपर्यंत जागृतीनं आपण ते गवसत नाही तोपर्यंत आपला प्रवासच करायचा आहे. यासाठी आपण नेहमी सत्संग करूया, सेवा करूया, सिमरण करूया, की या माध्यमातूनच आम्हाला जे गुरुनं दिलेलं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. निरंतर आमच्या हृदयामध्ये हृदय मंदिरी महात्मा सांगतात नेहमी की सद्गुरूची छिन्नमयी मूर्ती आमच्या हृदय मंदिरी ठसवली पाहिजे. म्हणतात ठसवणं म्हणजेच आमच्या हृदयामध्ये साठवून ठेवणं. आणि जे साठवलं जातं नाही हृदयामध्ये ते चेहऱ्यातून, आपल्या वाणीतून आणि आपल्या आचरणातून बाहेर पडतं. काय नाही, सद्गुरू सांगितलं की तुमच्या वाणीतून जर वाईट गोष्टी बाहेर पडत असतील तर तुमच्या हृदयात वाईट साठलेलं आहे. तुमच्या आचरणातून वाईट बाहेर पडते, तुमच्या हृदयात वाईट साठलेलं आहे. सद्गुरूचं ब्रह्मज्ञान आमच्या हृदयामध्ये साठवून ठेवायचं असेल तर ते वापरणं गरजेचं आहे. ब्रह्मज्ञान कैसा समरा जाएगा, ब्रह्मज्ञान कसं साठवून ठेवायचं? पैसे साठवून ठेवायचं माहिती आहे आम्हाला, एफडी करायचं माहिती आहे, सोनं नाणं सगळं माहिती आहे, पण हे ब्रह्मज्ञान कसं सांभाळून ठेवायचं? महात्मा म्हणतात कि ब्रह्मज्ञान तभी संभला जाएगा जितना इस ब्रह्मज्ञान का इस्तेमाल करोगे उतना ही ये ब्रह्मज्ञान संभला जाएगा. तेवढंच हे ब्रह्मज्ञान आमच्याकडे सांभाळून राहील. या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. सद्गुरूकडे अरदास करेल की हा विस्तार आपल्या कृपाशीर्वादाने सुरू राहावा आणि तो अनंतापर्यंत होऊन जाणारा असावा, सर्वांचा असावा. प्रेमाने बोला. सर्वांनी संदेश तेरी ओट सहारा तेरा तन मन बोल घुमावा करे अवतार तेरे निराकार दिन राती गुण गावा कहे अवतार तेरे निराकार दिन राती गुण गावा एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. सदा बुलनहार मैं सदा बुलनहार, तू है दाता बच्चा
निरंकारी राजमाता गुरुचरण की जय. प्रेमाने बोला.